माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान श्रेष्ठ ग्रंथ श्रीमद्भागवत कथासार अभिवाचन करत आहे. षष्ठ स्कंद भाग 19. दक्ष प्रजापतीची गोष्ट. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. दक्ष प्रजापतीची गोष्ट. सूत शौनक संवाद पुढे चालू. परीक्षिताने शुकांना विचारले. शुकदेव, अजामिळाच्या कथेवरून प्रायचित्ताचे खरे रहस्य कळले. प्रायचित्त्याचेच अजामिळ विरक्त झाला, हरद्वारला गेला, ममत्व मोहही त्याने सोडले, भगवंताला अनन्य शरण गेला, त्याचा उद्धार झाला. आपण मला प्रचेतांनी वृक्ष संपत्ती भस्म करण्याचा प्रयत्न केल्याचे, ब्रह्मदेवाने त्यांना परावृत्त केल्याचे सांगितले. मारीशाशी त्यांनी विवाह केल्याचे सांगितले. पुढे सृष्टी निर्मिती कशी झाली, दक्षाचा जन्म कसा झाला, त्याने पुढे काय कार्य केले, तो इतिहास सविस्तर ऐकावा असे वाटते. परीक्षिताला त्यावेळी शुकदेवाने प्रचेताची गोष्ट पुढे सांगण्यास प्रारंभ केला. जेव्हा प्रचेतांनी समुद्रातून वर येऊन पाहिले तेव्हा त्यांना सर्वत्र वृक्ष दिसली. कुठे चालायलाही वाट मिळेना. त्यांनी आपल्या मुखातून अग्नी उत्पन्न केला. भराभर झाडे वेली जळू लागल्या, करपून जाऊ लागल्या. चंद्राने त्यावेळी पुढे होऊन त्यांना थांबवले. वृक्ष वनस्पती माणसाच्या उपयोगासाठी आहेत, त्यांचा नाश करू नये हे समजावून सांगितले. क्रोध आवरणे कसे उचित हे सांगितले. चंद्राने प्रमोलोचा अप्सरेशी कन्या त्यांना दिली. त्यांचा तिच्याशी विवाह झाला. त्यांचा पुत्र हा प्राचेतस दक्ष. त्या दक्षाने संकल्प बळाने प्राणीसृष्टी निर्माण केली. प्रथम त्याने जलचर प्राणी निर्माण केले, मग भूमीवर वावरणारे प्राणी निर्माण केले, मग हवेत उडणारे पक्षी निर्माण केले. पण त्या सृष्टीच्या प्राणीकोटीत पुढे प्रगती होईना. संकल्पाची शक्ती कमी पडत होती. प्राचेतसाला वाटले, सृष्टीत आणखी सुधारणा हवी. काय करावे? आपण आता अधिक तप करून मनाचे, चित्ताचे, सृजनशक्तीचे साह्याने सामर्थ्यच वाढवावे. प्राचेतस दक्ष मासे, सुसरी, कासवे पाही, ससे, वाघ, सिंह, हरणे, गाई, बैल, हत्ती असे अनेक प्राणी पाही. पक्षी कसे उडतात, परत झाडावर येऊन बसतात ते पाही. पुढे काय? तो अघम घर्षण तीर्थावर गेला. विंध्य पर्वताच्या अंतर्भागात एकटाच भोवती उंच उंच शिखरे, झाडीने भरलेल्या दऱ्या, घनदाट अरण्ये, सूर्यप्रकाश. तेथे पोहोचायला दिवस प्रहरभर झाला पाहिजे. कुठे पोचायला? अधमर्शन तीर्थावरती. एकांत म्हणजे अगदी निर्जन जागा. तेथे दक्ष गेला. त्याने पुष्कळ वर्षे तप केले. भगवंताची प्रतिदिनी स्तुती केली. सर्व वृत्ती विष्णू कथेच लावल्या. हंस गुह्य स्तोत्र या नावाने दक्षाचे ते स्तोत्र प्रख्यात आहे. दक्षाला विष्णू भगवान प्रसन्न झाले. गरुड वाहन पितांबरधारी चतुर्भुज श्यामल मूर्ती प्रसन्नपणे समोर उभी राहिले. दक्ष थक्क झाला, अवाक झाला, स्तब्ध झाला. त्याने देवाला साष्टांग प्रणिपात केला. तो काही बोलूच शकला नाही. त्याच्या मनाचा संकल्प मात्र तो देवाला कळत नव्हता. त्यानेच दक्षाला सांगितले, दक्षा, मी तुझा सृष्टी संकल्प जाणतो. मी सृष्टीच्या आरंभीच आहे. तेव्हा भेद असे काहीच नव्हते. सर्वत्र निराकार निर्गुण केवळ असा मीच होतो. ब्रह्मदेवाला पंचमहाभूतात्मक सृष्टी करण्याची प्रेरणा माझ्यापासूनच झाली. आतापर्यंत त्या सृष्टी चेतना घालून प्राणीसृष्टीची निर्मिती केलीस, पण त्या सृष्टीतले सगळे प्राणी तुझ्या मनाचे संकल्प आहेत. त्यांच्यापासून परस्परापासून आणखी सृष्टी दुसऱ्या सहाय्याशिवाय होण्यासाठी तुला काही करता आले नाही. आता यापुढे स्त्री पुरुष मादी नर यांच्या संयोगापासून त्या जाती पुढे वाटेल. तू ही पंचजन प्रजापतीची मुलगी आसिकणी हिच्याशी विवाह कर. तुम्हाला संतती होईल. पुढे पुष्कळ अंश वाढेल. माझ्या आशीर्वादाने घडेल. त्या प्रजेत माझी भक्ती अनेक असेल. त्या आसक्तीने प्राणी ग्रहण कर. विष्णू भगवान असे म्हणाले. अंतर्धान पावले. आपण पाहिले ते स्वप्न की सत्य याचा दक्षाला भ्रमच झाला. दक्षाला संभ्रम पडला. इतक्या भगवान विष्णू क्षणार्धात अंतर्धान पावले. पण दक्षाच्या अंगी विष्णू तत्वाचा संचार मात्र होऊ लागला. दक्षाला अननुभूत विलक्षण संकल्प सामर्थ्य प्राप्त झाले. अगम क्षण तीर्थ सोडून दक्ष पुन्हा राजगृहात आला. पंचजन पुत्री विशिक्षणीशी त्याने विवाह केला. त्याला हरयक्ष्व नावाचे 10 शस्त्रपुत्र झाले. ते सर्व एकासारखे एक दिसत, एकासारखे एक वागत. दक्षाने त्यांना सिंधू नदीच्या सागर संगमाजवळ नारायण सरोवराकडे
पाठविले. प्रजा उत्पन्न करण्यासाठी त्यांनी तप करण्याचे ठरवले. पण नारायण सरोवर तीर्थात स्नान केल्याने त्याच्या मनात परिवर्तन झाले. भागवत धर्माचा प्रभाव त्यांच्या वृत्तीत पडला. पण पित्याची आज्ञा तप करण्याची होती म्हणून हे तप करीतच होते. नारदाने ते पाहिले. नारद तेथे आले. म्हणाले, तुम्ही 10,000 दक्ष पुत्र, तुम्ही तप कशाला करता? तुम्ही प्रजापती असलात म्हणून काय झाले? तुम्हाला ज्ञान आहे का? प्रजा उत्पन्न करणार पण पृथ्वी कोठपर्यंत आहे ते तरी तुम्ही जाणता आहात काय? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याची उत्तरे द्या पाहू. हयश्वातील काही जण पुढे आले. नारदांना नमस्कार करून म्हणाले, आम्हाला पण ज्ञान दिलेत तर आनंदच आहे. भगवान विष्णूकडे आमचे मन लागलेले, पण प्रजापतीचे कार्य तप करणे हे पित्याची आज्ञा म्हणून आम्ही पाळतो. आपण काही सांगितले तर श्रवण करू. नारदांनी त्यांचे ज्ञान अजमावण्यासाठी विचारले, एक असा देश आहे की ज्यात एकच पुरुष आहे, तर तो कोणता बरे? एक जण म्हणाले, पृथ्वी. तिचा अंत असा आपला अभिप्राय नाही. लिंग शरीराकारण देह तोच पृथ्वी, तोच बंधन. त्याचा अंत जाणणे म्हणजे विनाश, म्हणजेच जीवाचा मोक्ष. याच देशात एकच पुरुष आहे म्हणतात तो तर तिन्ही अवस्थांचा साक्षी ईश्वर हाच होय. नारदाने विचारले, एक असे विवर आहे, त्यातून बाहेर पडायला मार्ग नाही, ते कोणते? दुसरा म्हणाला, मी सांगतो. ईश्वर प्राप्ती झाल्यावर मनुष्य तेथून परत येत नाही. नारदाने विचारले, अशी कोणती स्त्री आहे की ती बहुरूपिणी आहे? तिसरा म्हणाला, बुद्धी हीच सत्व रज तम यांच्या संगाने नाना रूपे धारण करते. नारदाने विचारले, एक असा पुरुष आहे की जो व्यभिचारिणी स्त्रीचा पती आहे, तो व ती कोण? आणखी एक जण म्हणाला, मला वाटते नारद मुनी, बुद्धी हीच कुलटा स्त्री आहे. जीवनरूपी पुरुष तिचा पती, तिच्या संगाने तो नाना ठिकाणी भटकत असतो. नारद आनंदित झाले. त्याने पुढे विचारले, एक अशी नदी आहे की ती दोन्ही दिशांनी वाहते, अशी कोणती नदी? पहिला म्हणाला, जरा विचार केला तर माया हीच दोन्ही दिशांनी वाहणारी नदी असे वाटते. ती सृजन करते व प्रलय करते, म्हणजे तिचा ओघ दोन्हीकडे वाहत असतो. नारदाने विचारले, एक असे घर आहे, ते 25 वस्तूंनी बांधलेले आहे, ते कोणते? मत आधी 25 तत्वांची सृष्टी हेच ते घर. आणखी एक ऐश्व पुढे होऊन म्हणाला, बरे तर असा एक हंस कोणता आहे की त्याची चरित्रकथा विचित्र आहे? नारदाने विचारले. ऐश्व म्हणाला, आम्ही सांगतो. अहो, भगवत भक्तीचे शास्त्र हाच तो हंस आहे. भक्तांची चरित्रे विचरित्रच असतात. हंसाप्रमाणेच ते शास्त्र सारासार विवेचक होते. नारदांनी आणखी एक प्रश्न विचारला, सुरी व व्रज यांनी बनवलेले असे चक्र कोणते? ते सदा फिरत असते. तेव्हा एक ऐश्व म्हणाला, कालरूपी चक्राची गती सतत चालू असते. ते आपल्या आपण फिरत असते. त्याची धार वज्रासारखी किंवा सुरीसारखी तीक्ष्ण असते. नारद मुनी, या कालचक्रात सापडणे नको. या 25 तत्वांच्या घरातले ईश्वर रूप एकच तत्व ग्राह्य आहे. या माया नदीच्या पार जाण्यास भक्तिशास्त्राचा हंसच समर्थ आहे. या बुद्धीला आत्मरूपी पतीशीच एकनिष्ठ राहायला शिकवले पाहिजे. या संसारात काम तपश्चर्येने गुंतण्यापेक्षा लिंग शरीर म्हणजे जड तत्वाचे पहिले आवरण तेच संतुष्टात आणले पाहिजे, म्हणजे पृथ्वीचा अंत घडून येईल. आणि म्हणूनच कर्मात गुंतणे नको, फळांचा भोग नको, त्यासाठी पुनर्जन्म नको, तपाचाही अगोदर आग्रह नको. आम्ही आता आम्हाला प्रदक्षिणा करतो, मोक्षासाठी अंतरंगातली गूढ वाट पाहतो, असे म्हणून खरोखरीच सर्वांनी नारदांना अभिवादन केले. त्यांना प्रदक्षिणा करून दूरदेशी निघून गेले. दक्षाला हे वृत्त कळले. त्याला वाईट वाटले. प्रजापतीसाठी त्याने केलेले बेत धुळीस मिळाले. नारदांचा प्रभाव जास्त पडला, विष्णूच्या भक्तीचा प्रभाव जास्त पडला. दक्षाने पुन्हा एक शस्त्रपुत्र निर्माण केले. पहिले होते ऐश्व, आत्ताचे होते शबलाश्व. पुन्हा त्यांना तप करण्यासाठी नारायण सर तीर्थावर त्याने पाठवले. त्यांनी स्नान केले. त्यांनी तप करण्यास प्रारंभ केला. तो काय थोड्या दिवसात नारद तेथे आले. शबलाश्वाजवळची
नारदांनी उपदेशाच्या गोष्टी केल्या, त्यांचे मन वळवले, प्रजा वाढविण्याच्या संकल्पापासून त्यांना परावृत्त केले. दक्षाला यांचा पत्ता लागला. तो अनेक प्रकारचे अपशकुन झाल्यामुळे आपल्या कामात विघ्न आणणाऱ्या नारदाचाही त्याला फार राग आला. नारदासमोर येऊन रागाने दक्षाने त्याला शाप दिला. नारदा, माझ्या मुलांना तू कर्तव्यापासून का दूर नेलेस? त्यांना कर्मफळाचा फोलपणा अनुभवायला तरी आलाय का? अरे, तुझ्या मनात प्रेम, दया यांचा लवलेश सुद्धा नाही का? सज्जनांना सहाय्य करणे हे विष्णूच्या पार्षदाचे काम ना. आणि तू तर बुद्धिभेद करतोस. माझ्या मुलांचे माझे तुझ्याशी काही वैर, मग निष्कारण शत्रुत्व का करतो? गृहस्थाश्रमाची मर्यादा पाळणारे आम्ही योग्य तो सुखदुःखांचा वाटा भोगूनच ज्ञानी होणार. अरे, संसारातील सुखदुःखांचा अनुभव घेतल्याशिवाय त्यांचा फोलपणा कसा समजणार? माझ्या हर अश्वांना तू असेच माथवलेच, आता शबलाश्वांनाही मुमुक्षुरू केलेस. हे काय केले? तू का असा सर्वत्र जाऊन अर्थकच्या लोकांना हरी हरी म्हणत बसायला सांगतो? तू असाच भटकत राहशील. तुला कुठेही तुझे स्वतःचे ठिकाण राहणार नाही. हा माझा तुला शाप आहे असे समज. जा, माझ्या साऱ्या प्रयत्नावर पाणी फिरवलेस, माझ्या मुलांना भलतेकडे फिरवलेस, तू पण फिरत राहा. दक्षाचे मुख यज्ञाच्या अग्नीप्रमाणे क्रोधाने लाल झाले होते. रागाने त्याने शाप दिला. पण नारद नारायण 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 त्यांचे नामकीर्तन चाललेच होते. दक्षाला त्यांनी आदराने नमस्कारच केला. सर्वत्र संचार करण्याचा शाप की हा शिक्षा परितोषक मिळविल्यामुळे नारदाने ते शाप वचन आनंदाने स्वीकारले. ते दक्षासमोरून अंतर्धान पावले. हरिनाम विना झंकार यांचा संचार, हरिभक्तीचा विचार त्रैलोक्यात सर्वत्र अखंड होणार. नारदांना नवे वरदानच मिळाले होते. ते अंतर्धान पावले, पण आसमंतात नारायण 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 असा मधुर ध्वनी उठतच राहिला. दक्षाने त्यानंतर 60 कन्यांना जन्म दिला. आणि दक्षाला कश्यपाला 13 आणि तार्षिकाला 4, चंद्राला 27, अंगिरा मुनीला 2, कृशाश्व मुनींना 2, भूत मुनींना 2 अशा प्रकारे वाटून दिल्या. त्यांचा मात्र खूप विस्तार झाला. नक्षत्रे 27 आहेत. त्या नक्षत्रांच्या 27 देवता, त्याच चंद्राच्या भार्या होत. भूत मुनीचे रुद्रगण हे पुत्र होत. काश्यपाच्या भार्या 13, त्यांची नावं अदिती, दिती, दनु, काष्टा, अरिष्ट, सुरसा, इला, मुनी, क्रोधवंशा, ताम्रा, सुरभी, सरमा, तिमी या शक्तिरूपिणी आहेत. हे लक्षात घे. तिमीपासून जलचरम जंतू झाले. सुरमापासून वाघ सिंहादी हिंसक पशु झाले. सुरभीपासून दुहेरी खुरांचे पशु दुग्ध देणारे पशु झाले. ताम्रापासून वारी, गिधाडे इत्यादी शिकारी पक्षी झाले. मुनिदेवीपासून अप्सरा झाल्या. क्रोधवंशापासून विषारी प्राणी झाले. इलापासून वृक्षवेली झाल्या. सुरसापासून राक्षस झाले. अरिष्टापासून गंधर्व, काष्टापासून एकेरी खुरांचे अश्वादी पशु झाले. धनुचे 61 पुत्र दानव म्हणून पुढे खूप वाढले. धनुपुत्र ऋषपर्वा यांची मुलगी शर्मिष्ठा व ययाती हा नहुषपुत्र यांचा पुढे विवाह झाला. वैश्वानर हा धनुपुत्र, त्यांच्या 4 मुलींपैकी उपदानवीचा विवाह हिरण्याक्षाबरोबर झाला होता. हय सिरा या मुलीचा कृतुशी, पुलोमा आणि कालका यांचा कश्यपाशीच विवाह झाला. त्यापासून पौलोम कालकेच नावाचे 60 शस्त्र दानव झाले. त्यांना पुढे हे परीक्षिता तुझे आजोबा अर्जुन यांनी एकट्याने रणांगणात नष्ट केले, कारण ते यज्ञात वेगळे करीत असत. विप्रचिती हा धनुपुत्र, त्यापासून राहूचा जन्म झाला. अदितीचे पुत्र 12 आदित्य प्रसिद्ध आहे. व्यवस्थान यांची पत्नी संज्ञा, त्यांची वैवस्वत यमी यांची अपत्य झाली. अश्विनी रूपी संज्ञानेच अश्विनी कुमारे 2 पुत्र. व्यवस्थांची दुसरी पत्नी छाया, तिचा शनी, सावर्णी म्हणू हे पुत्र. तपती ही कन्या, तपतीचा पती सावरण हा होय. त्वष्टा हा अदितीचा पुत्र. उषा, अर्यमा, सरिता, भोग, दाता, विधाता, करुण, मित्र, इंद्र, त्रिविक्रम, वामन हे अदिती कश्यप यांचे पुत्र. त्वष्टाचा विवाह रचना नावाच्या दितिकन्येशी झाला. त्यांना सन्निवेश व विश्वरूप असे 2 पुत्र झाले.
या विश्वरूपालाच इंद्रादी देवतांनी पुढे बृहस्पतीच्या जागी देवगुरु म्हणून नेमले. बृहस्पतीच्या इंद्राकडून अपमान झाला म्हणून त्याने देवांचे पुरोहितपणे सोडून दिले. तेव्हा दैत्य वंशातला विश्वरूप देवगुरु झाला. शुक वंश विस्तार सांगत होते. प्राचेतस दक्षाच्या 60 कन्याच्या ह्या वंश विस्तार म्हणजे सृष्टीतील नाना प्राण्यांची देवरिकांची उत्पत्ती कशी झाली त्यांचा इतिहास होता. सूत शौनकादिकांना सर्वात सांगू लागले. ते पुढे म्हणाले, शुकाला त्यावेळी परीक्षिताने विश्वरूपाची गोष्ट सांगण्याची विनंती केली म्हणून शुकाने ती कथा सविस्तर सांगितली. या ठिकाणी हा भाग संपला. हरये नमः. पुढील भागात आपण विश्वरूपाची गोष्ट बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधीः देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते.